हॅलो एव्हरीवन. ज्युडिशियल प्रोसेसवरील या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत लीगल रिझनिंग अँड ग्रोथ ऑफ लॉ. लीगल रिझनिंग कशा पद्धतीने ग्रोथ ऑफ लॉ ला प्रमोट करते, कायद्यामध्ये जी वाढ होते आहे, समाजाच्या बदलाबरोबर कायदा ज्या पद्धतीने ग्रो होतो आहे, डेव्हलप होतो आहे, बदलत आहे, मग त्यामध्ये लीगल रिझनिंगची म्हणजेच लीगली जी काही कारण मीमांसा होते किंवा जी काही जजेस तर्कसंगत वापरतात त्याचा काय रोल आहे, काय भूमिका आहे, ते आपण इथे समजून घेणार आहोत. बघा, लीगल रिझनिंग इज अ कोर इंटेलेक्च्युअल प्रोसेस थ्रू विच जजेस अराईव्ह ऍट डिसिजन इन केस. बघा, एक केस आहे म्हणजे सपोज असा विचार करा की दोन व्यक्तींमध्ये वाद झालेला आहे. पर्सन ए आणि पर्सन बी या दोन व्यक्तींमध्ये वाद झालेला आहे आणि दोघंही म्हणतात की माझंच खरं आहे, माझंच बरोबर आहे. आता जजेसना काय करायचं आहे? जजेसना ही केस डिसाईड करायची आहे. त्यांना ठरवायचं आहे की यातलं कोण खरं बोलतंय किंवा यात कोणाच्या बाजूनं निर्णय द्यायचा आहे, डिस्प्यूट कशा पद्धतीनं सोडवायचं आहे, हे जजेसना ठरवायचं आहे. राईट. मग आता काय, जजेस फक्त एखादा कायदा तयार असेल त्या मॅटरवरती किंवा तशा पद्धतीच्या जो काही वाद तयार झालेला आहे त्याच्यावरती एक लिखित कायदा असेल, पण मग तो फक्त कायदा वाचून जजेस ती केस डिसाईड करतील का? म्हणजे तेवढंच वाचणं पुरेसं असणार आहे का की कायदा वाचला, कायद्यात हे म्हटलंय, चला अशा पद्धतीने आता शिक्षा देऊ? तर ही इतकी सोपी प्रोसेस नसते. यामध्ये लॉजिक असतं, बरोबर इंटरप्रिटेशन असतं, रिझनिंग असतं. ओके. फक्त फॅक्ट्स आहेत आणि त्याला एखाद्या कुठल्या तरी कायद्यातला एखादी प्रोव्हिजन लागू केली आणि तो डिस्प्यूट सॉल्व्ह झाला असं घडत नाही. ज्युडिशियल प्रोसेसमध्ये अनेक गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात. लॉजिक इन्व्हॉल्व्ह असतं, इंटरप्रिटेशन इन्व्हॉल्व्ह असतं, रिझनिंग इन्व्हॉल्व्ह असतं आणि अशाच ह्या रिझन डिसिजनलाच आपण म्हणतो लीगल रिझनिंग. ओके. जजेस ज्या पद्धतीनं हे लॉजिक वापरतात, इंटरप्रिटेशनचे टूल्स अँड टेक्निक्स वापरतात, त्यालाच लीगल रिझनिंग असं म्हटलं जातं. इट इन्व्हॉल्व्स लॉजिकल अनालिसिस, इंटरप्रिटेशन ऑफ लीगल रूल्स, ऍप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल्स टू फॅक्ट अँड जस्टिफिकेशन ऑफ कन्क्लुजन्स. बघा, लॉ कधी स्टॅटिक नाहीये, कारण सोसायटी स्टॅटिक नाहीये. लॉ कुठे लागू केला जातो? लॉ काय आयसोलेशन मध्ये किंवा कुठल्या तरी निर्जन ठिकाणी लागू केला जातो का? नाही. लॉ हा सोसायटीवरतीच अप्लाय होणार आहे. त्यामुळे सोसायटी जशी जशी बदलतीये तसे कायदे सुद्धा बदलणार आहेत, इंटरप्रिटेशन सुद्धा बदलणार आहे, ऍप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल्स टू फॅक्ट सुद्धा बदलणार आहे. मग या बदलाबरोबर काय केंद्रस्थानी आहे? इव्हॉल्युशन केंद्रस्थानी आहे. जे इव्हॉल्व्ह होत आहे ते केंद्रस्थानी आहे. राईट. त्यामुळे ज्युडिशियल रिझनिंग फार जास्त महत्वाची आहे किंवा लीगल रिझनिंग फार जास्त महत्वाची आहे. द पर्पज ऑफ लीगल रिझनिंग इज टू एन्श्युअर दॅट ज्युडिशियल डिसिजन्स आर नॉट आर्बिट्ररी ऑर बेस्ड ऑन पर्सनल ओपिनियन्स. आता या सगळ्याचा पर्पज काय आहे? लीगल रिझनिंग का महत्वाची आहे? तर एन्श्युअर करायला की ज्युडिशियल डिसिजन्स हे आर्बिट्ररी नाहीये किंवा एखाद्या व्यक्तीला वाटतंय म्हणून ज्युडिशियल डिसिजन घेतला गेला नाहीये, तर ज्युडिशियल डिसिजन मध्ये लॉजिक आहे, कन्सिस्टन्सी आहे, फेअरनेस आहे, एस्टॅब्लिश्ड लीगल प्रिन्सिपल्स आहेत. सो हे सगळं समजून घ्यायचं असेल तर लीगल रिझनिंग, रिझन काय आहे, कारण काय आहे, कारण मीमांसा काय आहे, कशा पद्धतीनं म्हणजे एखाद्या केसमध्ये जसं मी म्हटलं पर्सन ए आणि पर्सन बी मध्ये जो काही वाद झालाय त्या वाद सोडवण्यासाठी ज्युडिशरीनी जे कन्क्लुजन काढलेलं आहे त्या कन्क्लुजन पर्यंत येण्यासाठी म्हणून ज्युडिशरीने जे जे काही वापरलं, जे टूल्स वापरले, जे टेक्निक्स वापरले, ते सगळे पार्ट आहेत लीगल रिझनिंगचा. जे लॉजिक वापरलं, इट इज पार्ट ऑफ लीगल रिझनिंग. इट ऑल्सो इन्शुअर्स ट्रान्सपरन्सी as judges are required to give reasons for their decision. ओके. जजेसना ऑलवेज डिसिजन देताना एक रिझन द्यावं लागतं. आपल्याला माहितीये कुठल्याही जजमेंटचे दोन पार्ट असतात, रेशो डिसिडेंडी आणि ऑबिटल डिक्टा. रेशो डिसिडेंडी मध्ये आपल्याला रेशो दिला जातो किंवा लीगल प्रिन्सिपल्स कोणते वापरले आहेत हे डिस्क्राईब केलं जातं. प्रॉपर जजमेंट्स असतात, त्यामुळे जजमेंट्स इतके लेंदी आपल्याला दिसून येतात. फक्त त्याच्यामध्ये पनिशमेंट किंवा ह्या डिस्प्यूट कसा सॉल्व्ह केला एवढंच नसतं लिहिलेलं, तर रिझन दिलेलं असतं. प्रत्येक डिसिजन हा रिझन ऑर्डर असते, रिझन डिसिजन असतो, विच कॅन बी एक्झामाइंड अँड फॉलोड इन फ्युचर केसेस. आणि जो की हे जो काही रिझन आहे ते एक्झामाइन केलं जाऊ शकतं आणि भविष्यात येणाऱ्या केसेसमध्ये फॉलो सुद्धा केलं जातं.
Legal reasoning is closely connected with the doctrine of precedent. Doctrine of precedent म्हणजेच काय, तर स्टेअर डिसायसिसचं प्रिन्सिपल. आपल्याला माहिती आहे की आधी झालेल्या ज्या काही केसेस आहेत त्या पुढच्या नवीन येणाऱ्या फ्रेश केसेसमध्ये आधी जे काही रिझनिंग दिलेलं आहे कोर्टानं ते लागू करायचं नवीन केसेसमध्ये. ओके, म्हणजे तेच वापरायचं. स्टँड बाय डिसाइडेड केसेस म्हणजे डिसिजन झालेल्या ज्या काही केसेस आहेत, डिसाइडेड ज्या काही केसेस आहेत त्यांना डिस्टर्ब करायचं नाही, तर त्यांच्या बाजूने उभं राहायचं. हे असतं डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट. ओके, अँड प्लेज अ क्रुशियल रोल इन डेव्हलपमेंट अँड ग्रोथ ऑफ लॉ. लिगल रिझनिंग कनेक्टेड आहे डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंटला आणि त्याचबरोबर डेव्हलपमेंट आणि ग्रोथ ऑफ लॉला. इट एनेबल्स कोर्ट टू इंटरप्रिट स्टॅट्यूट्स, अप्लाय कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स. स्टॅट्यूटच्या इंटरप्रिटेशनसाठी कोर्टला प्रमोट करतं लिगल रिझनिंग. त्याचबरोबर कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स वापरायला एनेबल करतं. इव्हन फिल्स गॅप वेअर द लॉ इज सायलेंट ऑर अनक्लिअर. आणि हे जे काही लिगल रिझनिंग आहे ते जिथे लॉ सायलेंट असेल, लॉ अनक्लिअर असेल, तिथे गॅप फिल करण्याचं काम सुद्धा करत असलेलं आपल्याला दिसून येतं. Through reasoning, judges not only decide dispute but also create, refine and expand legal principles. रिझनिंगच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक गोष्टीला जी काही कारण मीमांसा दिली जाते त्या माध्यमातून जजेस फक्त केस डिसाईड करत नाहीत किंवा डिस्प्यूट सॉल्व्ह करण्याचं काम करत नाहीत, तर ते क्रिएट करतात, रिफाईन करतात, एक्सपांड करतात काय, लिगल प्रिन्सिपल्सला. आणि यातूनच ते इव्हॉल्युशन ऑफ लॉला किंवा ग्रोथ ऑफ लॉला काय करतात, प्रमोट करताना आपल्याला दिसतात. म्हणून आपला पॉइंटच काय आहे, लिगल रिझनिंग अँड ग्रोथ ऑफ लॉ. कारण ग्रोथ ऑफ लॉला किंवा इव्हन लॉला क्रिएट करण्याचं, रिफाईन करण्याचं, एक्सपांड करण्याचं काम हे लिगल रिझनिंगच्या माध्यमातून जजेस करत असतात. लिगल रिझनिंग देऊन जजेस करत असतात, वापरून जजेस करत असतात आणि त्यातून डेव्हलपमेंट आणि ग्रोथ ऑफ लॉ होताना आपल्याला दिसते. लिगल रिझनिंगचे टाइप्स काय काय आहेत बघा. डिडक्टिव्ह रिझनिंग आहे आणि दुसरं इंडक्टिव्ह रिझनिंग आहे. आता डिडक्टिव्ह रिझनिंग म्हणजे काय, डिडक्ट करणं. सिंपल की डिडक्ट करायचंय, काढून घ्यायचंय. म्हणजे जे जनरल प्रिन्सिपल्स आहेत, काहीतरी एक जनरल प्रिन्सिपल असणार आहे, त्या जनरल प्रिन्सिपल मधून स्पेसिफिक सेट आपल्याला काढून घ्यायचंय. स्पेसिफिक सेट ऑफ फॅक्ट्स आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि कन्क्लुजनकडे पोचायचं आहे. बघा, जनरलाइज एखादं काहीतरी म्हणणं आहे, त्यातून स्पेसिफिक काढून घेतलं, स्पेसिफिक सेट काढून घेतला आणि कन्क्लुजन पर्यंत पोहोचलो, म्हणजेच काय झालं, डिडक्टिव्ह रिझनिंग झालं. याच्यामध्ये लॉजिकल स्ट्रक्चर असं असतं, मेजर प्रिमाइस, मायनर प्रिमाइस आणि कन्क्लुजन. मेजर प्रिमाइस म्हणजे जनरल रूल ऑफ लॉ असतं, की एक रूल दिलेला आहे, एखादा रूल, जसं की एक नोशन आहे किंवा एखादं म्हणणं आहे, कायद्याचं असं असं म्हणणं आहे, रूल आहे, हा जनरल रूल आहे, ते मेजर प्रिमाइस असतं. मायनर प्रिमाइस म्हणजे या पर्टिक्युलर केसमध्ये काय झालेलं आहे, फॅक्ट काय आहेत. बघा, जनरलाइज एखादा लॉ आहे, जनरलाइज एखादं म्हणणं आहे कायद्याचं ते, आणि फॅक्ट ऑफ द केस. आता जनरल जे काही म्हणणं आहे कायद्याचं, रूल ऑफ लॉ आहे, तो आपण आपल्या फॅक्ट्सना लावायचा. हा, अशा पद्धतीची घटना घडलेली आहे, XYZ घटना घडलेली आहे, त्या घटनेला आपण हे आपलं जे काही मेजर प्रिमाइस आहे म्हणजे जनरल रूल ऑफ लॉ आहे तो लावायचा किंवा तो वापरायचा त्यामध्ये आणि कन्क्लुजन पर्यंत यायचं, डिसिजन घ्यायचा. म्हणजे बघा, लॉ काय म्हणतोय, नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ लाईफ और पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. ओके, आर्टिकल 21 इथे दिलंय. म्हणजे हे काय आहे, हे एक जनरल रूल ऑफ लॉ आहे किंवा हे जनरल प्रिन्सिपल आहे जे सगळ्यांसाठी आहे. ओके, अँड पर्सन इज डिप्राइव्ड ऑफ लिबर्टी विदाउट फेअर प्रोसिजर, द कोर्ट कन्क्लुड्स दॅट देअर इज अ व्हायोलेशन. आणि आता जर इथे केस आली, कशा पद्धतीची केस आहे, हा XYZ पर्सन आहे, तो डिप्राइव्ड झालेला आहे लिबर्टी पासून विदाउट फेअर प्रोसिजर, कुठल्याही प्रकारची फेअर प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, जे आपल्या लिगल प्रिन्सिपल मध्ये म्हटलंय, जनरल रूल ऑफ लॉ मध्ये म्हटलेलं आहे, ते वापरलेलं नाहीये. आणि काय केलेलं आहे, ते न वापरता लिबर्टी काढून घेतलेली आहे, डिप्राइव्ड ऑफ लिबर्टी केलेला आहे. तर आता इथे कन्क्लूड काय करणार कोर्ट, व्हायोलेशन झालेलं आहे. बघा, मेजर प्रिमाइस काय होती, हे जे आपलं प्रिन्सिपल आहे लॉचं ते मेजर प्रिमाइस होतं, ह्याला डिडक्टिव्ह रिझनिंग म्हणतात.
म्हणजे हे जनरल प्रिन्सिपल आहे, यातनं आपण आपल्याला हवी ती गोष्ट काढून घेतली. राईट? कळतंय? जनरल प्रिन्सिपल होतं, जनरल सेट ऑफ लिगल रूल होता, त्यातून एक आपण स्पेसिफिक सेट काढून घेतला. म्हणजे लिबर्टी जर काढून घेतली असेल कोणत्याही व्यक्तीची, तर व्हायोलेशन झालेलं आहे या कन्क्लुजन पर्यंत आपण पोहोचलो. याला डिडक्टिव्ह रिझनिंग असं म्हणतात. लिगल रिझनिंग मध्ये पहिला प्रकार डिडक्टिव्ह रिझनिंग. आता याच्यातलं क्लासिकल एक्झाम्पल म्हणून आपण ए गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास घेऊ शकतो, की ज्यामध्ये कोर्टाने एकदम स्ट्रिक्ट आणि लिटरल इंटरप्रिटेशन वापरलं होतं आर्टिकल 21चं, जे की डिडक्टिव्ह रिझनिंगच कोर्टने वापरलेलं होतं. कशा पद्धतीने? ए गोपालन यांची लिबर्टी काढून घेण्यात आली होती, त्यांना डिटेन केलं होतं. आता डिटेन केल्यानंतर त्यांना एक पर्टिक्युलर ऍक्ट होता डिटेन्शनच्या रिलेटेड, तर त्या ऍक्ट नुसार त्यांना काय करण्यात आलं होतं? डिटेन करण्यात आलं होतं. आणि ह्या डिटेन्शन मध्ये जेव्हा कोर्टाकडे हा मॅटर गेला, तिथे कोर्टानं स्ट्रिक्ट आणि लिटरल इंटरप्रिटेशन केलं. म्हणजे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ झालेला आहे का? तर हो, लॉ आहे, डिटेन करण्याच्या संदर्भातला लॉ आहे, त्यानुसारच ए गोपालन यांना अटक करण्यात आलेली आहे, त्यांना डिटेन्शन मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ओके, म्हणजे इथे कोणत्याही प्रकारे कोर्टानं काय केलं? इथे कोणत्याही प्रकारे व्हायोलेशन झालेलं नाही असं कन्क्लुजन काढलं. जनरल लिगल रूलला स्पेसिफिक केसमध्ये अप्लाय करून कोर्ट असं कन्क्लूड करतं की इथे कोणत्याही प्रकारचं व्हायोलेशन झालेलं नाहीये. म्हणजेच कोर्टने काय केलं? कोर्ट टूक द जनरल रूल अँड अप्लाइड इट डायरेक्टली टू फॅक्ट्स विदाउट एक्सपांडिंग इट्स मिनिंग. कोणत्याही प्रकारे मिनिंग एक्सपांड न करता जनरल रूल कोर्टानं तिथल्या तिथे वापरला. अशा पद्धतीने एक जनरल रूल पर्टिक्युलर फॅक्ट मध्ये वापरून कन्क्लुजन काढणं म्हणजे काय? तर डिडक्टिव्ह रिझनिंग आहे. आता डिडक्टिव्ह रिझनिंग काय एन्श्युअर करतं? सर्टन्टी, प्रेडिक्टॅबिलिटी अँड युनिफॉर्म ऍप्लिकेशन ऑफ लॉ. आपल्याला दिसतंय ना युनिफॉर्म ऍप्लिकेशन ऑफ लॉ आहे, कारण इथे स्ट्रिक्ट आणि लिटरल इंटरप्रिटेशन आहे. कायदा किंवा जो काही प्रिन्सिपल आहे, जे काही मेजर प्रिमाइस आहे, ते जसंच्या तसं इंटरप्रिट केलं जाणार आहे मायनर प्रिमाइसच्या कंटेक्स्टमध्ये आणि कन्क्लुजन काढलं जाणार आहे. बट इट मे समटाइम्स बी रिजिड अँड फेल टू अचीव्ह जस्टिस इन कॉम्प्लेक्स सिच्युएशन. पण बऱ्याचदा असं होतं की ते रिजिड राहतं आणि फेल होतं जस्टिस अचीव्ह करण्यामध्ये कॉम्प्लेक्स सिच्युएशन्स मध्ये. कारण काही बघा असं स्ट्रेट फॉरवर्ड नसतात रूल्स किंवा स्ट्रेट फॉरवर्ड नसते सोसायटी की तुम्ही इतकं मेकॅनिकल ऍप्लिकेशन करू शकता. ठीक आहे, म्हणजे लिगल प्रिन्सिपल जसेच्या तसे मग तर काम रोबोट्स करतील. हे जजेसची, ऍडव्होकेट्सची, कोर्टची गरजच नाही पडणार आपल्याला. कारण जर इतकी सर्टन्टी, इतकी प्रेडिक्टॅबिलिटी असेल आपल्या लिगल सिस्टीममध्ये किंवा आपल्या ओव्हरऑल डिस्प्युट्स मध्ये. म्हणूनच ए गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास ही जी केस आहे ती म्हणजे तिच्यात जे काही प्रिन्सिपल वापरलं गेलं ते पुढे मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया मध्ये ओव्हररूल करण्यात आलंय. ओके, मेनका गांधीमध्ये वेगळा व्ह्यू वापरण्यात आलाय, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ वगैरे इंटरप्रिट करण्यात आलंय. हे का झालं? कारण डिडक्टिव्ह रिझनिंग अलोन सफिशियंट नाहीये की तुम्ही जस्टिस अचीव्ह करू शकता किंवा जस्टिस न्यायापर्यंत पोहोचू शकता. आता दुसरा कोणता प्रकार आहे रिझनिंगचा? इंडक्टिव्ह रिझनिंग. ओके, इंडक्ट करायचं म्हणजे आधी फॅक्ट्स आहेत आणि मग ते काय करायचे? एखाद्या प्रिन्सिपल मध्ये लावून बघायचं किंवा त्यातून त्या फॅक्ट्स मधून एखादं प्रिन्सिपल काढायचं. ओके, इंडक्टिव्ह रिझनिंग वर्क्स इन ऑपोजिट डायरेक्शन. ओके, डिराइव्ह जनरल प्रिन्सिपल्स फ्रॉम स्पेसिफिक केसेस अँड एक्सपिरियन्स. आधी केस येते, आधी फॅक्ट्स येतात. जे आपण मायनर प्रिमाइस बघितलं होतं ना, ते इथे वरती येतं. म्हणजे फॅक्ट्स आधी येतात, केसेस आधी येतात, एक्सपिरियन्सेस आधी येतात आणि मग एक रूल आपण काढतो किंवा जनरल लिगल प्रिन्सिपल तयार करतो. जजेस अनालाइज मल्टिपल केसेस ग्रॅज्युअली अँड डेव्हलप ब्रॉडर लिगल रूल्स. ओके, मल्टिपल केसेस जजेस बघतात, पाहतात आणि मग एक ब्रॉडर लिगल रूल आपल्या समोर येतो. बघा, केशवानंद भारती या केसच्या आधी कोर्टाच्या समोर अशा अनेक केसेस आल्या की जिथे पार्लमेंटने ट्राय केलं की बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन वरती घाला घालायचा किंवा बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनचा विचार न करता काय करायचं? तर चेंजेस करत राहायचे कॉन्स्टिट्यूशन मध्ये. मग ते शेड्यूल 9 इन्सर्ट करणं असेल, त्यामध्ये लॉजना इम्युनिटी देणं असेल किंवा जेव्हा आर्टिकल 31 राईट टू प्रॉपर्टी हा फंडामेंटल राईट होता तेव्हा त्याच्यामध्ये
छेडछाड करून ज्युडिशियल रिव्ह्यू काढून घेणं असेल, या सगळ्या गोष्टी जेव्हा पार्लमेंट करत होती आणि अशा मल्टिपल केसेस जेव्हा ज्युडिशरीच्या समोर आल्या, त्यानंतर बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन त्यातून इव्हॉल्व्ह झालं. हे काय होतं? हे इंडक्ट करणं आहे. केसमधून, फॅक्ट्स मधून एक प्रिन्सिपल इंडक्ट करणं. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन ऑलरेडी होतं आणि मग नंतर केसेस आल्या आणि मग त्याच्यामध्ये ते अप्लाय करण्यात आलं, असं झालेलं नाहीये. आधी केसेस झाल्यात, कोर्टानं त्या ऑब्झर्व केल्या आणि मग त्यातून आपलं बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन इव्हॉल्व्ह झालेला आहे किंवा आपल्या समोर आलेला आहे, यालाच म्हणायचं इंडक्टिव्ह रिझनिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर एक केस आपण बघू शकतो, मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. बघा, ही जी काही रिझनिंग आहे इंडक्टिव्ह रिझनिंग, ती इम्पॉर्टंट आहे कॉमन लॉ सिस्टीम मध्ये. आपण बघितलंय कॉमन लॉ सिस्टीम म्हणजे काय, की जिथे ज्युडिशियल डिसिजन किंवा प्रिन्सिपल जे आहे स्टेअर डिसायसिसचं जे डॉक्ट्रीन आहे किंवा डॉक्ट्रीन ऑफ प्रेसिडेंट जे आहे, आधी घडून गेलेल्या ज्या काही घटना आहेत त्या पुढच्या केसेसमध्ये वापरल्या जातात. म्हणजे जजमेंट लॉ जिथे असतो बेसिकली कॉमन लॉ सिस्टीम मध्ये, तर तिथे या प्रकारचं रिझनिंग हे अत्यंत महत्वाचं असतं. कारण ऑलरेडी तिथे एक्झिस्ट करणारे लिगल प्रिन्सिपलच नाहीयेत. म्हणजे जे वरती आपण पाहिलं होतं मेजर प्रिमाइस मध्ये जी काही प्रिन्सिपल दिलेलं असतं, तसं प्रिन्सिपलच तिथे अस्तित्वात नाहीये लिखित स्वरूपामध्ये, की जे ते मायनर प्रिमाइस मध्ये अप्लाय करतील आणि मग कन्क्लुजन काढतील. सो इथे कॉमन लॉ सिस्टीम मध्ये काय आहे, तर जजमेंट लॉ असतो. जजेस केस टू केस लॉ डिसाईड करत असतात किंवा केस टू केस लॉ इव्हॉल्व्ह होत असतो, ज्युडिशियल डिसिजन्सच्या माध्यमातून इव्हॉल्व्ह होत असतो. तर इथे इंडक्टिव्ह रिझनिंग फार इम्पॉर्टंट आहे. फॉर इन्स्टन्स, इन मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, Supreme Court did not simply apply existing law, but developed a broader principle that law affecting personal liberty must be fair, just and reasonable. बघा, मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं काय केलं होतं, की फक्त जो काही प्रिन्सिपल आहे एक्झिस्टिंग लॉ मधले जे काही प्रिन्सिपल आहे किंवा एक्झिस्टिंग लॉ जो आहे अंडर आर्टिकल 21 काय म्हणत होतं वरती आपण पाहिलं, की नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ लाईफ और पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट नंतर प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ दिलाय. प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, मेनका गांधींचा जो काही पासपोर्ट सीज झाला होता या केसमध्ये, की त्यांचा पासपोर्ट काढून घेतला होता, ती एक पासपोर्ट ऑथॉरिटी होती आणि ती पासपोर्ट ऑथॉरिटी पासपोर्ट ऍक्ट मधून आलेली होती. म्हणजे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ होती, लॉ होता, पार्लमेंटनं पास केलेला लॉ तिथे होता, एक्झिस्टिंग लॉ तिथे होता. पण तरी सुद्धा सुप्रीम कोर्टानं ड्यू प्रोसेस ऑफ लॉला जास्त इथे महत्व दिलेलं आपल्याला दिसून येतं, जी की अमेरिकन कन्सेप्ट होती. आतापर्यंत आपल्या लिगल सिस्टीम मध्ये ती आलेली नव्हती, पण आता कोर्टाने इथे ती वापरायची ठरवली. इंडक्टिव्ह रिझनिंग केलं आणि डेव्हलप केलं एक ब्रॉडर प्रिन्सिपल दॅट लॉज अफेक्टिंग पर्सनल लिबर्टीला जो काही लॉ अफेक्ट करतोय, मग तो फक्त प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आहे म्हणून तो बरोबर आहे असं होणार नाही. तर इट मस्ट बी काय, फेअर, जस्ट अँड रिझनेबल. फेअर असलं पाहिजे, जस्ट असलं पाहिजे आणि रिझनेबल असलं पाहिजे. रिझन देता आलं पाहिजे, रिझन ऑर्डर असली पाहिजे. मग एके गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास या केसमध्ये जे काही स्ट्रिक्ट आणि लिटरल इंटरप्रिटेशन करण्यात आलं होतं आर्टिकल 21चं, ते ओव्हर रूल झालं मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये ऑन ग्राउंड की ते फेअर नव्हतं, जस्ट नव्हतं, रिझनेबल नव्हतं. दिस प्रिन्सिपल was derived from interpreting multiple constitutional provisions together, showing inductive reasoning. Inductive reasoning allows flexibility and helps in expanding and modernizing legal principles. एक्सपांड करणं, आर्टिकल 21 चे जे काही एक्झाम्पल्स तुमच्या डोळ्यासमोर येतील ते सगळे इंडक्टिव्ह रिझनिंगचा पार्ट आहे. म्हणजे आर्टिकल 21चं जे काही लिटरल इंटरप्रिटेशन होतं, जे की नॅरोअर इंटरप्रिटेशन होतं, ते बाजूला करत सुप्रीम कोर्टने जे काही एक्सपांड करणारं, जे काही ब्रॉडर वायडर इंटरप्रिटेशन दिलेलं आहे, ते सगळं कशाचं एक्झाम्पल आहे, इंडक्टिव्ह रिझनिंगचं एक्झाम्पल आहे. ओके, मॉडर्नायझिंग ऑफ लिगल प्रिन्सिपल्स, जिथे पुट्टुस्वामी केस राईट टू प्रायव्हसीची जी काही केस आहे ती येण्याच्या आधीपर्यंत राईट टू प्रायव्हसीचा मुद्दा इतका सिरियसली घेतला गेला नव्हता किंवा तो आर्टिकल 21चा पार्ट मानला गेला नव्हता, फंडामेंटल राईट मानलं गेलं नव्हतं त्याला, राईट. पण पुट्टुस्वामी या केसमध्ये सुप्रीम कोर्टनं एक एक्सपांड केला, फ्लेक्झिबल अप्रोच वापरलं, म्हणजेच इंडक्टिव्ह रिझनिंग वापरलं आणि लॉला जास्त रिस्पॉन्सिबल बनवण्याचं
आणि समाजाच्या गरजांनुसार सोसायटल नीड्सनुसार समाजाच्या गरजांनुसार बदल कायद्यामध्ये घडवून आणण्याचं काम हे इंडक्टिव्ह रिझनिंग करत असलेली आपल्याला लक्षात येते. लिगल रिझनिंगचे 2 टाइप्स आपण बघितले. पहिलं होतं डिडक्टिव्ह रिझनिंग, जिथे लिटरल इंटरप्रिटेशन असतं, मेजर मायनर प्रिमाइसेस असतात. मेजर प्रिमाइस मध्ये एक जनरल रूल दिलेला असतो, मायनर प्रिमाइस मध्ये फॅक्ट्स असतात आणि कन्क्लुजन मध्ये काय केलं जातं, तो जनरल रूल त्या फॅक्ट्सना अप्लाय करून एक कन्क्लुजन काढलं जातं. पण इंडक्टिव्ह रिझनिंग मध्ये मात्र अशा पद्धतीचं लिटरल इंटरप्रिटेशन नसतं. तिथे ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह वापरला जातो, एक्सपांड केलं जातं मिनिंग, आणि बेसिकली इंडक्टिव्ह रिझनिंग मध्ये आधी कोणत्याही प्रकारचं लिगल प्रिन्सिपल अस्तित्वात नसतं, तर आधी फॅक्ट्स येतात किंवा आधी केसेस येतात आणि मग त्यातून इंडक्ट केलं जातं, त्यामध्ये लिगल प्रिन्सिपल त्यातून डिराईव्ह होतं किंवा त्यातून बाहेर येतं. ठीक आहे, सिंपल आहे लिगल रिझनिंग. त्यानंतर आपण आता लिगल रिझनिंगची भूमिका कशा पद्धतीने आहे ग्रोथ ऑफ लॉ मध्ये ते बघणार आहोत. लिगल रिझनिंग इज अ ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड अ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लॉ. जी काही ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट झालेली आहे, स्टेप बाय स्टेप जी काही डेव्हलपमेंट झालेली आहे, आपण बघा आता फाउंडेशन पेपर 3 बघतोय. 1 मध्ये आपण हे पाहिलेलं आहे लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये, की सोसायटी कशा पद्धतीने ट्रान्सफॉर्म होते, समाज कशा पद्धतीने बदलतो. मग त्यामध्ये समाज सुधारकांची एक भूमिका असते, त्यामध्ये सोसायटीमध्ये काम करणाऱ्या लोकांची भूमिका असते, पण त्याचबरोबर लॉची जी काही भूमिका असते ती प्रॉमिनंट असते, महत्वाची भूमिका असते. मग आधी लॉ येतो की मग आधी अशा पद्धतीचे डिस्प्युट्स येतात. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टींमध्ये एक डिस्प्यूट असलेला आपल्याला दिसून येतो, की आधी सोसायटीमध्ये इव्हिल्स आहेत म्हणून लॉ आलाय, आणि किंवा लॉ आल्यानंतर इव्हिल्स आले किंवा जे काही. तर हे काय आहे, तर ड्रायव्हिंग फोर्स आहे लिगल रिझनिंग बेसिकली, की बिहाइंड ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लॉ, हळूहळू कायदा डेव्हलप होत गेलेला आपल्याला दिसून येतो. मग बऱ्याचदा आपण इथे म्हणू शकतो की इंडक्टिव्ह रिझनिंगच्या माध्यमातून कायदा डेव्हलप होताना आपल्याला दिसतो, की आधी आपण काय करतो, तर आधी आपण केसेस पाहतो की समाजामध्ये ह्या गोष्टी घडतायत आणि मग कायदा तयार केला जातो. तर याला काय म्हणायचं, इंडक्टिव्ह रिझनिंग वापरणं म्हणायचं. किंवा डिडक्टिव्ह रिझनिंग मध्ये काय आहे, आधी आपण विचार करतो की अशा पद्धतीचे सिच्युएशन येऊ शकते, अशा पद्धतीचे गुन्हे घडू शकतात, आणि म्हणून एक प्रिन्सिपल आपण एस्टॅब्लिश करतो, एक कायदा आपण एस्टॅब्लिश करतो आणि मग तो फॅक्ट्सना वापरतो. एव्हरी ज्युडिशियल डिसिजन ऍड्स टू अ बॉडी ऑफ लिगल नॉलेज अँड बिकम्स प्रेसिडेंट फॉर फ्युचर केसेस. ओके, प्रत्येक डिसिजन हा काय असतो, भविष्यातल्या केसेससाठी गाईड असतो, प्रेसिडेंट असतं. ओव्हर टाइम दिस लीड्स टू रिफाइनमेंट, क्लॅरिफिकेशन अँड एक्सपान्शन ऑफ लिगल डॉक्ट्रिन. बघा, जसं जसा काळ पुढे सरकणार आहे तसं तसं रिफाइनमेंट होणार आहे, क्लॅरिफिकेशन जास्त येणार आहे, लिगल डॉक्ट्रिन्स एक्सपांड होणार आहेत. आपण सुद्धा बघतोय आधीच्या जर आपण केसेस बघितल्या, ज्या की अगदीच आपण इंडिपेंडन्स नंतरच्या ज्या काही केसेस आहेत, तर तिथे खूप जास्त स्ट्रिक्ट लिटरल इंटरप्रिटेशन आपल्याला दिसून येतं कायद्यांचं, किंवा कोर्टाकडून दिले गेलेले डिसिजन्स नंतरच्या केसेसमध्ये खूप जास्त ओव्हररूल झालेले आपल्याला दिसून येतात. कारण काय आहे, तर ते रिफाईंड होतात, क्लॅरिफिकेशन येतं आणि एक्सपान्शन सुद्धा होत असलेलं आपल्याला दिसून येतं लिगल डॉक्ट्रिन्सचं. आता काय एक्झाम्पल आपण याच्यामध्ये देऊ शकतो, एक्सलंट एक्झाम्पल या केसमध्ये आपल्याला आर्टिकल 21चं देता येईल, की ज्याच्यामध्ये इनिशियली लिमिटेड होतं. एके गोपालन केसमध्ये जसं आपण वर पाहिलं, की एके गोपालन या केसमध्ये इनिशियली जे काही ज्युडिशियल रिझनिंग होतं ते खूप जास्त लिमिटेड होतं, लिटरल इंटरप्रिटेशन होतं, प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ झालेली आहे, डिटेन्शन हे लॉ नुसार झालेलं आहे का एवढंच फक्त कोर्टानं तपासलं, ते फेअर आहे का, रिझनेबल आहे का, हे काहीच बघितलं नाही एके गोपालन या केसमध्ये. पण मेनका गांधी या केसमध्ये मात्र ड्यू प्रोसेस ऑफ लॉ वरती भर देण्यात आला कोर्टाकडून, की प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ आहे, ओके आहे, पण ती प्रोसिजर किंवा जे काही प्रोसेस वापरली गेलेली आहे ती जस्ट फेअर आणि रिझनेबल असली पाहिजे. नंतर मग ओल्गा टेलिस वर्सेस बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये राईट टू लाईव्हलीहूड हा सुद्धा पार्ट झाला आर्टिकल 21चा. आर्टिकल 21 मध्ये बघा अनेक गोष्टी इन्क्लुडेड आहेत. म्हणजे जीविताचा हक्क म्हणजे फक्त तुम्ही श्वास घेताय म्हणजे तुम्ही जिवंत आहात, किंवा लिबर्टी म्हणजे फक्त तुम्हाला कोणी कोंडून ठेवलं नाही म्हणजे तुम्ही तुमच्याकडे लिबर्टी आहे, इतकंच इतकंच रिस्ट्रिक्टिव्ह अर्थ नाहीये या कॉन्सेप्टचा. राईट टू लाईफ म्हणजे तुमचं डिग्निफाईड आयुष्य असलं पाहिजे. मग त्यामध्ये राईट टू एन्व्हायरमेंट येतं, राईट टू एज्युकेशन येतं, राईट टू लाईव्हलीहूड येतं, राईट टू प्रायव्हसी येतं.
आणि आत्ता तर आपण यामध्ये या आर्टिकलच्या अंडर राईट टू डाय सुद्धा डिस्कस करायला लागलेलो आहोत, की राईट टू डाय हा सुद्धा पार्ट असू शकतो का आर्टिकल 21च्या अंडर, किंवा माणसाला सन्मानपूर्वक मरण हे सुद्धा महत्वाचं आहे का, यावरती आता एक डिस्कोर्स उभा राहिलेला आहे. आता पुढे अजून त्याच्या केसेस येतील आणि यातून आपल्याला अजून क्लॅरिटी येईल, आर्टिकल 21 अजून एक्सपांड होत राहील, काळानुसार अजून बदल होणार आहेत. पण आतापर्यंत आपण काय बघितलंय की ह्या सगळ्या गोष्टी, लाईव्हलीहूड असेल, प्रायव्हसी असेल, सगळ्या पार्ट झाल्यात आर्टिकल 21च्या. हे कशाच्या माध्यमातून झालेलं आहे, ज्युडिशियल रिझनिंग किंवा लिगल रिझनिंगच्या माध्यमातून हे झालेलं आपल्याला दिसून येतो. ही ग्रोथ आहे, हे एक्झाम्पल आहे जे तुम्हाला कोट करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे की आर्टिकल 21 ची जी काही ग्रोथ आहे, इव्हॉल्युशन आहे, ते क्लासिकल एक्झाम्पल आहे ज्युडिशियल रिझनिंगचं. ओके, यातून काय मिळतं तर प्रोग्रेसिव्ह एक्सपान्शन ऑफ राईट्स झालेला आहे आणि कॉन्स्टिट्युशनल लॉची ग्रोथ झालेली आहे. या ग्रोथ मधून किंवा ह्या ज्युडिशियल रिझनिंग मधून, लिगल रिझनिंग मधून गॅप्स फिल केले जातात आणि लॉ मेकिंगचं फंक्शन सुद्धा केलं जातं. जसं मी सुरुवातीपासून सांगते, जे नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस पासून लेक्चर व्यवस्थित फॉलो करतायत त्यांना या सगळ्या लिंक्स लागणार आहेत, की ज्युडिशियल प्रोसेस ही फक्त दोन व्यक्तींमधला डिस्प्यूट रिझॉल्व्ह करण्याची प्रोसेस नाहीये. ज्युडिशियल प्रोसेसमध्ये अनेक गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत. न्यायापर्यंत पोहोचण्यापर्यंत ज्या ज्या काही गोष्टी येणार आहेत त्यामध्ये, त्या सगळ्या ज्युडिशियल प्रोसेसचा भाग आहेत. अगदी लॉ मेकिंग, ज्युडिशियल लॉ मेकिंग हे सुद्धा होताना आपल्याला दिसतं. कारण लॉ मेकिंगचं फंक्शन हे ज्युडिशरीचं नाहीये. जर आपण सेपरेशन ऑफ पॉवरचं डॉक्ट्रिन समजून घेतलं, लेजिस्लेचरकडे लॉ मेकिंगची पॉवर आहे, ज्युडिशरीकडे नाहीये. पण ज्युडिशरी का त्यामध्ये पडते, का ते काम करावं लागतं, तर गॅप्स फिल करायचे असतात. आणि या गॅप्सच्या फिलिंगमध्ये गॅप्स दूर करण्यासाठी, जिथे लॉ सायलेंट आहे, वेग आहे, आउटडेटेड आहे, तिथे ज्युडिशरीला समोर येऊन लेजिस्लेशनचं काम करावं लागतं. आणि हे यासाठी जजेस काय वापरतात, लिगल रिझनिंग वापरतात आणि जस्टिस पर्यंत, न्यायापर्यंत आपल्याला पोहोचवतात. दिस इज ऑफन रेफर्ड टू ऍज अ लॉ मेकिंग फंक्शन ऑफ ज्युडिशरी. याला लॉ मेकिंग फंक्शन ऑफ ज्युडिशरी म्हणतात आणि कॉमन लॉ सिस्टीम मध्ये अगदीच हे कॉमन आहे. ओके, कॉमन लॉ सिस्टीम मध्ये हे होतं कारण कॉमन लॉ सिस्टीम मध्ये जजमेंट लॉ असतो. आधी लिखित स्वरूपामध्ये व्यवस्थित लॉ आहे आणि मग तोच फक्त डिसाईड करण्याचं काम जजेसचं आहे, असं कॉमन लॉ सिस्टीम मध्ये, कोडिफाईड सिस्टीम मध्ये जसं असतं तसं कॉमन लॉ सिस्टीम मध्ये नसतं. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला इथे दिसून येतात. त्याच्यात आपण इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये काय एक्झाम्पल घेऊ शकतो, तर विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान एक्सलंट एक्झाम्पल, ज्यामध्ये ज्युडिशरीने सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वर्क प्लेसच्या रिलेटेड, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेसच्या रिलेटेड काही गाईडलाईन्स फॉर्म्युलेट केल्या होत्या. द सुप्रीम कोर्ट फॉर्म्युलेटेड गाईडलाईन्स टू प्रिव्हेंट सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेस इन ऍब्सेन्स ऑफ एनी लॉ. बघा, महिला बाहेर पडून काम करायला लागण्याला कित्येक वर्ष झाली होती, पण तरी सुद्धा आपल्याकडे सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेसच्या रिलेटेड कोणताही कायदा नव्हता विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान ही केस येईपर्यंत. विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान आल्यानंतर संबंध आपली जी काही व्यवस्था आहे ती ढवळून निघाली. त्यानंतर अशा पद्धतीचा कायदा असायला हवा ही गरज कोर्टाला हायलाईट झाली, जजेसना हायलाईट झाली. कायदा लेजिस्लेचर कधी करेल तेव्हा करेल, पण तोपर्यंत काही गाईडलाईन सुप्रीम कोर्टने दिल्या आणि मग त्याच गाईडलाईन्सच्या बेसवरती लेजिस्लेचरने पुढे पॉश ऍक्ट आपला लागू केलेला आपल्याला दिसून येतो. आता आपल्याकडे कायदा आहे, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेस ऍक्ट. पण जेव्हा ही केस आली त्यानंतर ज्युडिशरीने काय केलं, एक प्रॉपर गाईडलाईन्स फॉर्म्युलेट केलेल्या आपल्याला दिसून येतात. आता अशा पद्धतीच्या गाईडलाईन्स फॉर्म्युलेट करणं, ऍक्ट तयार करणं, हे काम लेजिस्लेचरचं असतं. प्रायमरी लेवलला जर आपण विचार केला तर ते लेजिस्लेचरचं असतं, पण इथे ज्युडिशरीने ते काम केलं आणि त्या बेसिसवरतीच पुढे लेजिस्लेशन तयार झालं. हे काय डेमॉन्स्ट्रेट करतं, तर लिगल रिझनिंग कॅन क्रिएट न्यू लिगल स्टँडर्ड्स. ओके, नवीन लिगल स्टँडर्ड्स तयार करण्याचं काम हे लिगल रिझनिंग करत असलेली आपल्याला दिसून येते. लिगल रिझनिंग ग्रोथ ऑफ लॉ मध्ये कशा पद्धतीनं आपली भूमिका बजावतीये हे आपण समजून घेतोय, राईट. तिथे विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान हे एक्झाम्पल आहे की जिथे न्यू लिगल स्टँडर्ड्स ज्युडिशरीने लिगल रिझनिंग वापरून क्रिएट केलेले आपल्याला दिसून येतात. यातून काय पुढचं काय आहे ग्रोथ ऑफ लॉ मध्ये, एन्शुरिंग कन्सिस्टन्सी अँड जस्टिस. लिगल रिझनिंग काय इन्शुअर करतं, कन्सिस्टन्सी, म्हणजे सिमिलर केसेस डिसाइड सिमिलरली,
डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट किंवा स्टेअर डिसायसेस, म्हणजे ज्याच्यामध्ये स्टँड बाय डिसाइडेड केसेस असतं, डिसाइडेड केसेसच्या बाजूनेच उभं राहतं कोर्ट, कन्सिस्टन्सी दिसते लिगल रिझनिंगच्या माध्यमातून. आणि डिसिजन्स लॉजिकवर बेस्ड असतात, आर्बिट्ररी नसतात. एखाद्या व्यक्तीला वाटतं असं असायला हवं म्हणून डिसिजन्स घेतले जात नाहीत. प्रॉपर लॉजिक असतं आणि ते लॉजिक सांगणं हे सुद्धा ज्युडिशरीचं काम आहे. म्हणजे एखादं जजमेंट का दिलं त्याचं रिझन देण्याचं काम सुद्धा ज्युडिशरीचं आहे. लिगल रिझनिंग असणं गरजेचं आहे प्रत्येक डिसिजनला. ओके, आणि हेच लिगल रिझनिंग असं इन्शुअर करतं की जस्टिस इज अचीव्ड इन इंडिव्हिज्युअल केसेस. ठीक आहे. इट ऑल्सो अलाउड जजेस टू बॅलन्स स्ट्रिक्ट लिगल रूल्स विथ फेअरनेस. हे जजेसना अजून अलाउ करतं की स्ट्रिक्ट लिगल रूल्स फेअरनेसनी वापरले गेले पाहिजेत. फक्त लिगल रूल्स आहेत म्हणून ते जसेच्या तसे अप्लाय करायचे असंही चालणार नाहीये. पण ऍप्लिकेशन पण झालं पाहिजे, प्रेसिडेंट पण आलं पाहिजे. सगळ्या गोष्टींचा सारासार. लॉजिक कशाला म्हणतात? लॉजिकल आपण जी साईड म्हणतो म्हणजे काय, तर सारासार विचार केलेला आहे, कारण मीमांसा आहे, त्यामागे काहीतरी कार्यकारण भाव आहे. हे सगळं एन्शुअरिंग दॅट लॉ सर्व्स इट्स अल्टिमेट पर्पज. अल्टिमेट पर्पज काय आहे? हे सगळं, हा सगळा जो काही आपण डिस्कोर्स बघतोय, ही ज्युडिशियल प्रोसेस, ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत? अल्टिमेटली आपल्याला कुठे जायचंय? आपला गोल काय आहे? जस्टिस. मग प्रिअम्बल मध्ये जसं म्हटलंय, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल सगळ्या प्रकारचं जस्टिस. आपल्याला जस्टिसकडे जायचं आहे. पर्सनली आपल्याला काय हवं आहे, प्रत्येक व्यक्तीला काय हवं आहे, सोसायटीला काय हवं आहे, तर जस्टिस, न्याय हवा आहे. तर लिगल रिझनिंग अँड ग्रोथ ऑफ लॉ मध्ये आपण म्हणू शकतो की लिगल रिझनिंग इज अ फाउंडेशन ऑफ ज्युडिशियल डिसिजन मेकिंग. लिगल रिझनिंग, मग ते इंडक्टिव्ह असू देत किंवा डिडक्टिव्ह असू देत, ते वापरून ज्युडिशरी डिसिजन पर्यंत पोहोचते. अँड प्रायमरी मेकॅनिझम आहे थ्रू विच लॉ ग्रोज अँड इव्हॉल्व. ओके, लिगल रिझनिंगच्याच माध्यमातून लॉ ग्रो होताना, इव्हॉल्व होताना आपल्याला दिसतो थ्रू डिडक्टिव्ह अँड इंडक्टिव्ह रिझनिंग. जजेस अप्लाय एक्झिस्टिंग लॉज अँड डेव्हलप न्यू प्रिन्सिपल्स. जजेस जे असतात ते एक्झिस्टिंग लॉला अप्लाय करतात आणि न्यू प्रिन्सिपल डेव्हलप करत असलेले आपल्याला दिसून येतात. प्रत्येक जे जजमेंट आहे ते कॉन्ट्रीब्युट करतं टू कंटिन्युअस इव्हॅल्युएशन ऑफ लिगल सिस्टम. प्रत्येक जजमेंटचं कॉन्ट्रीब्युशन आहे कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. प्रत्येक जजमेंटच्या माध्यमातून कायदा बदलत आहे, इव्हॉल्व्ह होत आहे ही लिगल सिस्टीम. ओके, मेकिंग लॉ मोर रिफाईन्ड, कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड रिस्पॉन्सिव्ह टू सोसायटल नीड्स. समाजाच्या गरजांनुसार, कारण समाज स्टॅटिक नाहीये, समाज बदलतोय, समाज डायनॅमिक नेचरचा आहे. त्या बदलाबरोबर लॉज ना, लिगल सिस्टीमला सुद्धा बदलणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये महत्वाची भूमिका ही लिगल रिझनिंगची असलेली आपल्याला दिसून येते. दस, legal reasoning not only resolves dispute but also plays a vital role in creation, development and modernization of law. एक महत्वाची भूमिका क्रिएशन, डेव्हलपमेंट अँड मॉडर्नायझेशन ऑफ लॉ मध्ये आपल्याला लिगल रिझनिंगची असलेली दिसून येते. क्रिएशन, विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान या केसमध्ये आपण बघितलं. डेव्हलपमेंट, आर्टिकल 21 मध्ये जे काही इव्हॉल्युशन झालेले आहे, डेव्हलपमेंट झालेली आहे, राईट टू प्रायव्हसी इन्क्लूड करणं असेल किंवा उर्गा टेलिस मध्ये राईट टू लाईव्हलीहूड इन्क्लूड करणं असेल, ही डेव्हलपमेंट आहे. मॉडर्नायझेशन, मॉडर्न प्रिन्सिपल्स लॉ मध्ये येणं, हे मॉडर्नायझेशन ऑफ लॉ आहे. आणि हे सगळं कशाच्या माध्यमातून होत आहे, तर लिगल रिझनिंगच्या माध्यमातून होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आता आपल्या सिलेबस मधला नेक्स्ट पॉइंट आहे चेंज अँड स्टॅबिलिटी इन लॉ. चेंज अँड स्टॅबिलिटी इन लॉ हा पॉइंट आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात. ठीक आहे, थँक्यू.